आपल्याला एकमेकाला समजून घ्यायचंय. मी पहिल्या माझा, आपल्या टीमचा, आमच्या सेलचा, आम्ही काय काम केलंय, काय करणार आहोत, कसं करणार आहोत, या संदर्भात डिटेल मार्गदर्शन केलेलं आहे. म्हणजे माझी आणि आमच्या ई सेलची, एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट सेलची, एंटरप्रेन्योरशिप गायडन्स सेलची ओळख तुम्हाला झालेली आहे. आता तुमची ओळख मला मला म्हणण्यापेक्षा आम्हाला, मी काय म्हटलं तुम्हाला सुरुवातीलाच, आपल्या टीम म्हणून काम करायचंय. तर एक इंटरॅक्शन व्हावं. तुम्ही किती बरोबर बोलताय, चूक बोलताय ह्याच्याशी ज्यादा महत्व नाही आहे. तुम्ही कसे बोलताय, म्हणजे कशा पद्धतीनं इंटेन्शनली एक्सप्रेस करताय, हे तिथं जास्त महत्वाचं आहे. तुमच्याकडे क्लॅरिटी आहे का, नेमकेपणानं तुम्हाला काय करायचं आहे. कारण डायव्हर्स ग्रुप इथं मला जाणवतो. काही जणांकडे अगदी परफेक्ट काय करायचं आहे याचं थोडक्यात प्लॅनिंग आहे. त्यांच्याकडे आयडिया ही असू शकते, त्यांच्याकडे बॅकग्राऊंड ही असू शकेल, मे बी बिझनेस बॅकग्राऊंड. त्यांना तोच बिझनेस किंवा तशा पद्धतीचा बिझनेस पुढे न्यायचा आहे. त्यामुळे त्यांच्याकडे काहीतरी बेस असेल. काही जणांकडे काहीच बेस नसेल, काही हरकत नाही. तुम्ही तयार आहात काम करायला, हेच खूप महत्वाचं आहे. आणि आपल्या टप्प्याटप्प्यात करायचंय. इथं नुसतं लेक्चरबाजी करायचा उद्देश नाहीच आहे. तुम्हाला काम करायचं आहे आणि काम करतेवेळी ही व्यवस्था काय आहे, उद्योजकता काय आहे, हे समजून घ्यायचंय. त्यापूर्वी मला तुमची ओळख पाहिजे किंवा आम्हाला एकमेकाचा परिचय होणं आवश्यक आहे. आणि तो परिचयाचा दिवस आज आलेला आहे. आधीच तुम्हाला तयारी करायला सांगितली होती मागच्या वेळेला. तर आता निखिलनं तयारी दाखवलेली आहे. निखिल सुरू करतोय. एक आधी क्लिअर करतो, लँग्वेज हॅज नो बॅरियर. तुम्हाला ज्या भाषेतून एक्सप्रेस करायचं आहे ती भाषा तुम्ही निवडा. हिंदी चालेल, मालवणीही चालेल, इंग्लिश पण चालेल. मराठी, हिंदी, इंग्लिश, मालवणी, माझ्या मते ह्या एवढ्या भाषा पुरेशा आहेत आपल्याला स्वतःला एक्सप्रेस करण्यासाठी. येस, बिंदास्त. निखिल, निखिल अनम्यूट कर आणि बोल. Hello, sir. So, can you hear me? येस, शुअरली, शुअर. येस निखिल. Okay. So, my name is Nikhil Chandrakant Devankar. I live in Kankoli. My father has a business of grocery shop. So, when I was a kid, I decided to be a businessman because I don't like to work for anyone. Because I have seen a lots of my siblings, they spend their 2 lakhs, 10 lakhs for educations, and now they are working for 30,000 and 40,000. So I don't like to work like that. So I decided when I was a kid, I want to open my own business, or I can just pursue my father's business. But my father does not believe in sophisticated machines like e-commerce, like Instagram marketing, website marketing, or digital marketing. I tried to convince my father, but they think that they sophisticated because they live in that era, and that time this is not like Instagram and not aware that time in 90s. But I knew that what is the power of digital media. So that's why I have purchased a lots of course from different kind of website to learning the e-commerce, to learning the e-marketing, and now I joined this seminar, this course to learning the new skills, to getting the knowledge from elder ones, the people who already achieved the good success. Because business is nothing but running or selling the products. Business is a means by to getting the knowledge from peoples, the peoples who achieved that pinnacle. We need to understand what they did in their career, so we can accomplish that skills, and we would achieve that success ladder in early age. Thank you, sir. एक्सलंट निखिल, एक्सलंट, एक्सलंट, ब्रिलियंट, ब्रिलियंट. अगदी क्लिअर कट बोललास तू. तुझ्या डोक्यात आयडिया ह्या भरपूर क्लिअर आहेत. खूप छान, खूप छान. पण आता थोडी मी अजून क्लॅरिटी देतो. काय आहे, तू तुझं मत व्यक्त केलंस किंवा तुझ्याबद्दल परिचय दिलास, काही गोष्टी सांगितल्यास, तर त्याच्याबद्दल दुसरं कोणाचंही आपल्या ह्या ग्रुपमधल्या कोणाच्याही व्यक्तीचं दुमत असू शकतं किंवा सपोर्ट असू शकतो किंवा अजून त्याबद्दल काहीतरी सांगावं असं वाटत असेल तर विद्यार्थी मित्र, तुम्हाला जे काही बोलायचं ना तुम्ही बिनधास्त बोला. निखिल बोलला त्याबद्दल बोलला. उदाहरणार्थ मी बोलून दाखवतो. एक ट्रॅडिशनल काही डोक्यामध्ये सेटअप असतो. एक त्याच्या वडिलांच्या डोक्यामध्ये तो सेटअप आहे आणि त्यानुसार त्यांचा बिझनेस रन करतो. निखिल तर त्याच्यापेक्षा वेगळा आहे. निखिल म्हणतो नाही, आता हा डिजिटल इरा आहे आणि या डिजिटल इरामध्ये हे जे काही आपले वेगवेगळे प्लॅटफॉर्म्स आहेत, मग फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, टेलिग्राम,
याचा आपण मार्केटिंगसाठी उपयोग करून बिझनेस ग्रो करू शकतो, आहे तो किंवा दुसरा कोणताही. मार्केटिंग एरिया त्याला अपील करते, मार्केटिंग एरिया त्याला आवडते आणि त्यामध्ये काम केलं पाहिजे असं त्याला वाटतं आणि त्यासाठी तो लागलाय, कामाला लागलाय. आणि त्याचा हेतू इथं जो आहे तो अ, अजून काही बिझनेस बद्दल आयडिया मिळतील आणि जेणेकरून एक लिंक मिळेल. तर माझं कॉन्फ्लिक्ट म्हणजे दुमत म्हणण्यापेक्षा थोडं पार्शियली एक वेगळं ॲडिशनल सांगतो. काय, आता आपल्याला मार्केटिंग हा एरिया आवडतो, डिजिटल मार्केटिंग समजून घ्यायला काही हरकत नाही. वास्तविक निखिल म्हणतो त्या पद्धतीनं प्रत्येकाला हा डिजिटल मार्केटिंगचा विषय माहीत असणं आवश्यक आहे. मी म्हणत नाही प्रत्येकानं तशी ॲड तयार करायला शिकलं पाहिजे, सगळं ते व्हिडिओ एडिटिंग किंवा इमेज एडिटिंग, सगळे फेसबुकचे नॉर्म्स वगैरे सगळं शिकले पाहिजेत असं नाही म्हणत आहे. पण निदान त्या गोष्टी माहिती पाहिजेत जेणेकरून आपण ते करून तरी घेऊ शकतो. करणारे लोक आहेत, पण काय करायचं ही दिशा तरी आपल्याला पाहिजे आणि यासाठी तो निखिल प्रयत्नशील आहे. निखिल, कॉन्फ्लिक्ट आहे असं की आता तुझ्याकडे मार्केटिंग, डिजिटल मार्केटिंग हा एक अपिलिंग एरिया आहे. मी असा सल्ला देऊ शकतो किंवा माझं मत मांडतो की आता आपण स्पेशलायझेशन ठरवूया नको. मी प्रत्येकाला म्हणेन त्यानं ठरवलंय ओके, त्याच्यातून काम करायचंच आहे, त्याबरोबर अजून दुसऱ्या गोष्टीही माहिती करून घ्यायचं आहेत. उद्या ज्याचं तो मार्केटिंग करणार आहे तो प्रोडक्ट किती रिलायबल आहे वगैरे याची गोष्टी नंतर भविष्यामध्ये येतात. त्यामुळे आपल्याला थोडी जाण ही प्रोडक्शन संदर्भामध्ये पण असली पाहिजे, आपल्या ऍडमिनिस्ट्रेशन संदर्भामध्ये पण असली पाहिजे, कशा पद्धतीनं बिझनेस प्लॅन केला पाहिजे. मार्केटिंग इज अ वन ऑफ द अस्पेक्ट ऑफ द बिझनेस, वन ऑफ द पार्ट ऑफ द बिझनेस. आणि त्याच्यामध्ये मॉडर्न साईडनं, मॉडर्न लेवलनं तो बिझनेस कसा करता येईल असं निखिल बघतो. निखिल, थोडक्यामध्ये बिझनेस वेगवेगळे पैलू अजून समजून घेऊया आपण आणि मग नंतर मार्केटिंगमध्ये जायचंय, मार्केटिंगमध्ये काय कसं करायचंय नंतर प्लॅन करू शकतो असं मी का म्हणतो. आपण डिटरमाइंड असलं पाहिजे, मला मान्य आहे. आपल्याकडे गोल फिक्स पाहिजे, मला मान्य आहे. पण गोल फिक्स कधी, जर सगळ्या गोष्टींचा आपण अभ्यास केलेला असेल आणि त्यातून आपली गोष्ट निवडली तर त्यातनं गोल होतो. म्हणजे ताटामध्ये सगळ्या गोष्टी असल्या ना तर आपण निवडू शकतो काय गोष्ट खायची. मी सुरुवातीला आपली गोष्ट पहिला कुठली गोष्ट खाल्ली पाहिजे. नाहीतर नुसतं डाळ भात दिसतोय मला, डाळ भातच मी ठरवला तर डाळ भात केल्यानंतर आपले एक एनर्जी पण फील होणार नाही किंवा संतुलित तो आहार होणार नाहीये. आपली पर्सनॅलिटी ही पण आपली मल्टी डायमेन्शनल करायची आहे, तर बाकीच्या गोष्टीही माहिती करणं आवश्यक आहे. एकदा का आपण आपलं असं ठरवलं, एकीकोरपणे ठरवलं मला हेच करायचंय, नंतर कालांतरानं असं होऊ शकतं की मला हे करता येऊ शकतं, हे मी चांगल्या पद्धतीनं करू शकतो, पण आपण तिकडे जात नाही. निखिल, मी बोलतोय ते समजतंय ना? Yes, sir. Yes, sir. येस. आता बाकीच्या विद्यार्थ्यांना मी नंतर विचारणार आहे. आता मी तुम्हाला उदाहरण देतो. आपल्या आजूबाजूला जेव्हा क्रिकेट हा खेळ बहुतांशी पाहिला जातो आणि खेळला जातो त्यावेळेला एक नॅचरली प्रत्येक म्हणतो मला क्रिकेट आवडतो आणि मी क्रिकेट चांगला खेळू शकतो. वास्तविक तो चांगला कबड्डी खेळू शकेल, तो चांगला ॲथलेट असेल, चांगला बॅडमिंटन खेळू शकेल, चांगला स्विमर असेल, पोहोचू शकतो. पण पहिल्यांदाच तो असा निर्णय घेतला तर फायदे पण आहेत, मी म्हणत नाहीयेत फायदे नाहीयेत, पण आता वेळ आहे आपलं अजून काही माहिती घेण्यासारखी, तर ती माहिती घेऊया. म्हणून आपण एकाच फक्त रेस्ट्रिक्टेड वेनं आत्ता जाण्याच्या ऐवजी आता फक्त माहिती करून घेऊ आणि नंतर आपल्याला फोकस करायचाच आहे. अशा पद्धतीचा आपला अटिट्यूड आणि अप्रोच असणार आहे. येस. निखिल आणि बाकी सर्वांना समजलं असेल तर येस असं टाईप करा. गुड. आता निखिल जो बोलला त्याबद्दल अजून कोणाला काही सांगायचं असेल तरी पण तुम्ही बोला. गुड गुड निखिल, पण तू जे बोललास ना खूप छान बोललास. एक्सलंट एक्सलंट. अजून सेकंड. हॅलो, गुड मॉर्निंग सर. येस अथर्व, गुड मॉर्निंग. सर, मी इथे ई-सेल मध्ये पार्टिसिपेट केलाय, त्याच्या पाठीमागे एक रिझन आहे. म्हणजे मला आतापासून स्टार्टअप्स कसे म्हणजे क्रिएट करतात ते मला शिकायचं आहे. अजून माझ्या माइंडमध्ये अशी कसली पण फिक्स्ड अशी बिझनेस आयडिया नाही आहे, पण इथे येऊन मला काहीतरी शिकायला मिळेल. स्टार्टअप्स कसे, म्हणजे राईट वे कशी आहे स्टार्टअप्स क्रिएट करण्याची, ते मला शिकायचं आहे. म्हणून मी इथे आलेलो आहे. ऍक्च्युअली मी अशा फॅमिलीमधनं बिलॉंग करतो जिथे मला असं प्रेरित केलं जात नाही स्वतःच काहीतरी करण्यासाठी. म्हणजे लहानपणीपासून मला तसं सांगितलं होतं की नोकरी करायची, आणि ते मला असं वाटतं त्यात असं नोकरीमध्ये असं काही चुकीचं नाही, पण जर तुम्हाला इन्फ्लुअन्स क्रिएट करायचा असेल आणि सोसायटीमध्ये
सोसायटीची लाईफस्टाईल तुम्हाला जर इम्प्रूव्ह करायची असेल, चांगले प्रोडक्ट आणि सर्व्हिसेस बनवून आणि तुम्हाला जर वेल्थ क्रिएट करायची असेल, तर मला असं वाटतं ॲसेट्स क्रिएट तुम्हाला करायला जमले पाहिजे. अँड बाय ॲसेट्स आय मीन कंपनीज. सो मला ते शिकायचं आहे की ते नक्की कसं केलं जातं. म्हणजे पहिली एक छोटी कंपनी कशी क्रिएट केली जाते, मग त्याला मोठं कसं केलं जातं. सो मला ते स्टार्टअप कसे क्रिएट करायचं ते मला शिकायचं आहे. म्हणून मी ते एनरोल केलेलं आहे ई-सेल मध्ये. येस, ब्रिलियंट अथर्व, मस्त खणखणीत बोललास. पण जरा तुझं पण बॅकग्राऊंड तू सांग ना, म्हणजे तू कुठल्या वर्गामध्ये आहेस? हॅलो सर, मी बॅचलर्स इन मॅनेजमेंट स्टडीज करतोय, BMS. आणि मला वाटतं पुढे जाऊन मला तसं बघायला गेलं तर मला सध्या मार्केटिंग आणि सेल्स शिकायचं आहे. कारण मला वाटतं जर तुम्ही स्वतःचं काहीतरी करत असाल तर तुम्हाला विकता आलं पाहिजे, तुम्हाला मार्केटिंग आली पाहिजे. सो ऍट द साइड बाय साइड मी डिजिटल मार्केटिंग पण शिकण्याचा प्रयत्न करतोय. सध्या मी बेसिक शिकतोय. पण मला असं वाटतं की तुम्हाला जर स्वतःचं काहीतरी करायचं असेल तर ते स्किल्स असणं महत्वाची गोष्ट आहे. सो मला असं वाटतं मी समजा BMS सोबत ह्या ई-सेल मध्ये पार्टिसिपेट केलं आणि शिकलो तर मला वाटतं मी स्वतःला अधिक स्किलफुल बनवेन आणि मी स्वतःला रेडी करेन स्वतःचा बिझनेस स्टार्ट करण्यासाठी. कारण मला पहिलं स्वतःला रेडी करायचं आहे. मला सगळ्या इंडस्ट्रीजना समजून घ्यायचं आहे की नक्की कसल्या इंडस्ट्रीमध्ये पोटेन्शियल आहे आणि मग मला त्याच्यामध्ये एंट्री मारायचं आहे भरपूर विचार करून आणि रेडी होऊन. खूप छान, खूप छान. अथर्वशी मी सहमत आहे. याचा सर्व अभ्यास आपण सारासार करून आपला निर्णय घ्यायचा आहे. आणि स्टार्टअप म्हणजे त्याला बिझनेसमध्ये एंट्री करायची आहे. मग त्यासाठी मला बिझनेस पाहावे लागेल. कसं होतं, निरीक्षण, ऑब्झर्वेशन, रीडिंग हे आपलं अंडरस्टँडिंग वाढवतं. आपलं अंडरस्टँडिंग अधिक जीवनाबद्दलचं अंडरस्टँडिंगही वाढवतं आणि मग नंतर आपल्याला एक निर्णय घेता येऊ शकतो. एक फक्त अथर्व, हाच बिझनेस म्हणजे खूप पोटेन्शियल बिझनेस आणि तो करू शकतो, एखाद्याच्या बाबतीमध्ये तो पोटेन्शियल असू शकतो, दुसऱ्याच्या बाबतीमध्ये वेगळा असू शकतो, प्रत्येकाची. म्हणून आपण बिझनेसचा निर्णय घेतेवेळी म्हणजे अथर्वचा जो प्रश्न आहे, अथर्वची दिशा जी आहे त्याला एक सपोर्टिंग म्हणून मी बोलतो. इथं आपल्याला काय करायचं आहे, बिझनेस बाकीचे समजून घ्यायचे, ती झाली एक्सटर्नल फील्ड, एक्सटर्नल आस्पेक्ट. त्याबद्दल स्वतःलाही समजून घ्यायचंय आणि मग आपला निर्णय घ्यायचा आहे. म्हणजे आपली फिजिक कशी आहे त्यानुसार आपण गेम निवडणार. जर एखादा असा मजबूत हेवीवेट प्लेअर असेल तर तो कुठला गेम निवडेल, शॉर्टपुट म्हणजे गोळाफेक किंवा हॅमर थ्रो असे गेम निवडेल. तो रनिंग नाही निवडणार. त्याची हेल्थ बघून, एक जेनेटिकली किंवा DNA त्याची ग्रोथ बघून त्यानुसार निर्णय घेतला जातो. एखादा चपळ आहे, स्टॅमिना त्याच्याकडे आहे तर तो लॉंग रनिंगचा केस नाही, कारण पॉवर आहे तो शॉर्ट रनिंगचा गेम निवडणार. म्हणजे एक हिंट साठी म्हणून. म्हणजे निवड ही फक्त बाहेरच्या गोष्टीवर अवलंबून नसून स्वतःच्या गुणवत्तेवर, स्वतःच्या क्वालिटीवर, भले ती क्वालिटी आता नसेल पण ती डेव्हलप करता येते की नाही त्या अनुषंगाने तो निर्णय घ्यावा लागत असतो. अथर्व, मी काय म्हणतोय ते समजतंय? येस सर, डेफिनेटली अग्री. येस. त्यामुळे आता आपल्याला ह्या काही कालामध्ये स्वतःलाही अभ्यास करायचा आहे, स्वतःचाही अभ्यास करायचा आहे. कुठले गुण आपले लगेच वाढतात. उदाहरणार्थ आता कम्युनिकेशन स्किल, एखादा भाषा लवकर शिकतो. आता तुम्ही किती चांगलं बोलताय, वाईट बोलताय, भले आता तुमचं स्पीच पडलं असेल, मध्ये मध्ये असं काय झालं असेल, काहीही काळजी करायची नाही. ते डेव्हलप होण्यासारखं असतं आणि ते होतंय की नाही ते पाहू शकता तुम्ही. आणि मग एखादा एरिया जो असतो ना तो लगेच तुमच्याकडनं डेव्हलप होत असतो. मग तो मार्केटिंगचा एरिया असू देत किंवा इतर मॅनेजमेंटचा, इंडस्ट्रियल मॅनेजमेंटचा एरिया असू देत किंवा प्रोडक्शनचा एरिया असू देत. त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी, जसं एखादा आर्टिस्ट क्रिएटिव्हली चित्र काढत असतो, एक चित्रकला म्हणजे एक आर्ट असं समज, त्या पद्धतीनं आपण क्रिएटिव्हली ते काम करू शकत असतो. चला हवा येऊ द्या हा जो एक प्रोग्राम असतो त्यामध्ये भाऊ कदम, सगळेच अफलातून कलाकार आहेत पण काही असे क्रिएटिव्ह, त्यांना बायहार्ट करायला सांगितलं, भाऊ कदमना बायहार्ट करायला सांगितलं त्यांना जादा होत नाही, पण ते क्रिएटिव्हली त्यांच्याकडनं येतं कारण तो त्यांचा कोशंट त्याचा डेव्हलप झालेला आहे, कळत न कळत तो डेव्हलप झालेला आहे. तसं आपणही असा कुठला तरी कोशंट, एक पर्सनॅलिटीचा भाग कळत न कळत डेव्हलप केलेला असतो. तो एकदा समजला तर त्यामध्ये ग्रोथ करायलाही फायद्याचं होतो, एक सोपं जातं. त्यामुळे लगेच निर्णय आपल्याला घ्यायचाच नाही, सगळ्या गोष्टी तपासायच्या आहेत, बघायच्या आहेत आणि मग नंतर स्टार्टअप. आणि स्टार्टअप हे आयडियापासून सुरू होते. मी तुम्हाला सगळं मिळणार आहे, आयडिया कशी तयार केली पाहिजे, म्हणजे कोणती आयडिया योग्य. मग आयडिया एकदा सुचली की ती आयडिया सुचली म्हणजे लगेच बिझनेस होतो नाही, त्याचं बरोबर प्लॅनिंग केलं गेलं पाहिजे.
प्लॅनिंग ओके, इट्स अ वन पार्ट. त्याच्यापेक्षा महत्वाचं म्हणजे एक्झिक्युशन. आणि एक्झिक्युशन करण्यापूर्वी आपण स्वतःला पहिला तपासून घेणार, ह्या गोष्टी आपण करू शकतो का, आणि मग नंतर त्या क्षेत्रामध्ये म्हणजे त्या बिझनेसच्या क्षेत्रामध्ये जाणार आहोत, काम करणार आहोत. पण टप्प्याटप्प्यात जाणार आहोत, घाई करणार नाही आहोत. कारण स्वतःला अभ्यासायचंय, स्वतःमध्ये डेव्हलपमेंट करायची आहे, त्याबरोबर बाकीच्याही गोष्टी बघायच्या आहेत. त्यामुळे वेगवेगळे उद्योजक त्यांची मुलाखत वगैरे घेऊन अथर्व जे म्हणतो बाकी स्टार्टअप काय असतो, जेव्हा तुम्ही बाकी एका उद्योजकाला भेटणार तेव्हा समजणार स्टार्टअप काय असतो. त्यांच्याही घरातून व्हिडिओ झाला होता का घरातून पूर्ण सपोर्ट मिळाला होता. बहुतांशी उद्योजक जेव्हा स्वतः सुरुवातीला तयार झाले तेव्हा घरातून अथर्व त्यांना विरोधच होता. म्हणजे घरातल्यांच्या विरोधातच जावा असं मला म्हणायचं नाही, असं मार्गदर्शन करायचं नाहीये, कन्व्हिन्स करता येतात. ते काय करायचं त्याबद्दल आपण डिटेलमध्ये बोलू, पहिला अभ्यास तरी करून घेऊ. बरं, अथर्व जे बोलला आणि मी जे काही सांगितलं हे तुम्हाला क्लिअर झालेलं आहे. गुड 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 गुड, व्हेरी गुड व्हेरी गुड, यू आर व्हेरी ब्रिलियंट स्टुडंट्स. प्रॉम्प्ट रिप्लाईज. येस, अथर्वला काही सांगायचं असेल कोणाला तरी सांगा, बोला, तुमचं मत स्पष्टपणे व्यक्त करा. Yes, sir. Can I speak? येस निखिल, व्हाय नॉट. Yes, sir. I agree with Athava, but I just put the one sentence that he said that I want to sell the product to the people. In my opinion, I don't want to sell the product to the people. I want to solve the problem of the people, because I have seen one shop in my area, and when I went there first time, the owner gave me the treatment, and that time I felt that I was the owner of that shop. The customer is a king. This kind of treatment he gave me. First of all, because I was new in that shop, I entered that shop, and he didn't force me to buy this, because there was a plenty of product in front of my eyes. So I told them that this is my laptop. I was facing that problem. Can you solve that problem? Because in Google, I searched a lots of shop, but they asking the lots of money for that. The charges were so high that time. So he solved my problem, and each and every time when I faced the problem, I went that person's shop. I always goes to that shop because he connected with me. He formed the relationship with me. When I went that shop, he don't be like a owner. He don't become like a seller. He become like my brother. He asked about my parents. He asked about my education. He asked about myself, how I'm doing in my education. So whenever I got a problem, I immediately goes to that person's shop. I don't. It doesn't matter that where I am. Suppose that I live in Vengula, sometimes Kuda, sometimes Kankoli. But when I got that kind of problem, I immediately went to the Kankoli, to that person's shop. He formed a relationship with me more than sales. Thank you, sir. ब्रिलियंट ब्रिलियंट निखिल, खूप छान सांगितलं. 100% की बात म्हणतात ना, त्या पद्धतीने निखिल बोलला. खरं आहे, जे सेलिंग बद्दल तो बोलला. आम्ही म्हणतो ना आम्हाला हा गोष्ट विकायची, तर विकणे हे डोक्यात ठेवण्यापेक्षा आपण काय लक्षात ठेवलं पाहिजे, दुसऱ्याचा समस्या प्रॉब्लेम काय सॉल्व्ह करू शकतो. म्हणजे तुम्ही हा एखादा प्रोडक्ट घेतल्यानंतर काय प्रॉब्लेम, एखादा प्रॉब्लेम काय आहे, एखाद्याचा प्रॉब्लेम काय असतो, प्रॉब्लेम समजून प्रॉब्लेम सॉल्व्हर म्हणून जर आपण गेलो तर एक रॅपो डेव्हलप होतो. आणि निखिलने एक उदाहरण सांगितलं, इट्स अ स्किल. हेच तर आपल्याला शिकायचं आहे मित्र. एकमेकाकडून ह्या गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत आणि त्या पद्धतीनं तुमच्या समस्या आपण सोडू शकतो की नाही. म्हणून तर मी तुम्हाला आज संधी देतोय का, तुमचे प्रॉब्लेम्स काय आहेत, तुम्ही कशा पद्धतीने विचार करताय, जेणेकरून ते प्रॉब्लेम सॉल्व्ह कसे करता येतील याचा मला आराखडा करता येईल, याचा मला प्लॅन करता येईल. म्हणून तर आज इंट्रोडक्टरी सेशन घेतलंय. म्हणजे एखादी गोष्ट सेलिंग हा एक लिमिटेड वर्ड वापरण्यापेक्षा आपण दुसऱ्याची समस्या सॉल्व्ह करायची आहेत, प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची आहेत, ऑटोमॅटिक लोक तुम्हाला पैसे देतील त्या कामासाठी. जर तुम्ही त्यांची सेवा करणार असाल, त्यांच्या मदतीला येणार असाल, तर तुम्हाला नक्की मदत होईल. म्हणून निखिल म्हणतो की यू बी अ प्रॉब्लेम सॉल्व्हर. जर लोकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले तर त्याच्यातून, म्हणजे इथून पुढे अथर्व निखिलकडनं खूप छान आयडिया मिळाली की जर आपल्याला एखादा स्टार्टअप करायचं आहे तर त्या स्टार्टअप मध्ये किंवा कुठल्याही ऍक्शन मध्ये आपण काय प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो असा विचार करावा, असं निखिल म्हणतो. आणि जर आपण जे प्रॉब्लेम सॉल्व्ह करू आणि रॅपो कम्युनिकेशन ठेवलं तर तो आपला रेग्युलर कस्टमरही होऊ शकतो. आता ह्या पुढच्या गोष्टी झाल्या, पण आता आपण काय करू शकतो, तर लेट वी बी अ प्रॉब्लेम सॉल्व्हर ऑफ सोसायटी. निखिल, एम आय राईट? Yes, sir. You're absolutely right. येस. अथर्व, झालं डिस्कशन, समजलं? येस सर.
येस, गुड, एक्सलंट एक्सलंट, छान झालं. अथर्व पण छान मध्ये मांडले. निखिल, येस. बाकी बाकी सर्वांना, बाकी विद्यार्थी मित्रांना, सगळ्यांना आता जे डिस्कशन चाललंय समजतंय ना निखिलचा पॉइंट? येस अथर्व, येस, इट्स गुड, इट्स गुड, इट्स अ कम्युनिकेशन, इट्स अ कम्युनिकेशन. गुड गुड. निखिल बोलला, अथर्व बोलला, आता कोण बोलणार? हा, येस तृप्ती. सर माझं नाव तृप्ती पुरुषोत्तम पटेल आहे. मी म्हणजे पिंगुईतली आहे आणि मी एफ-वाय बॅफला आहे, म्हणजे एस-वाय बॅफला आहे या इयरला. हो. आणि सर माझं निखिल, अथर्व जे काही बोलले ते माझ्या मते हे खूप म्हणजे लास्ट लेवलला होतं जेव्हा आपण बिझनेस किंवा काही थिंकिंग करतो. बट आता मी किंवा हो माझ्या फॅमिली बॅकग्राऊंडने मी बघितलं तर अजूनही आमच्या फॅमिलीत सगळे बिझनेसमॅनच आहेत आणि त्यांचं असं आहे की बिझनेसमध्ये एंटर करणं खूप चांगलं असतं. बट माझं असं म्हणणं आहे की पुढे लाईफमध्ये काय होईल हे आपल्याला सांगता येत नाही आतापासून फक्त आपण इन्फॉर्मेशन जेवढी घेऊ तेवढी आपल्याला पुढे म्हणजे यूज होऊ शकते. कारण मी जेव्हा विचार करते तेव्हा माझे बाबा किंवा काय त्यांचं अजूनही तसंच आहे की म्हणजे ह्या वर्षी म्हणजे मुलींचं लग्न झालं पाहिजे, मग हे ते, मग तुमच्या म्हणजे इन-लॉजने काय तुम्हाला करायला दिलं तर ते तुम्ही करा वगैरे वगैरे. सो माझं आधीपासून असं आहे की पुढे जाऊन बिझनेस करायला मिळेल की नाही हे माझं म्हणणं नाही, पण ऍटलीस्ट मी जॉबला तरी ट्राय करूच शकते. सो माझं आधीपासून असं मेंटॅलिटी झाली आहे की म्हणजे जॉब करणं किंवा काय. पण जेव्हा आम्ही इथे जॉईन झालो तेव्हा चव्हाण सर किंवा तुम्ही सगळ्यांचं असं मत होतं की तुम्ही बिझनेस जेवढं कराल किंवा त्यात जेवढं ग्रो कराल तेवढं तुमच्यासाठी चांगलं असतं. सो माझं जसं म्हणजे जरा कन्फ्युज टाईप झालेलं आहे, पण असं माझं म्हणणं आहे की इन्फॉर्मेशन आता म्हणजे गोवा जेवढं करणार तेवढं माझ्यासाठी बरं होणार, म्हणजे पुढे मला काही करायचं असेल किंवा काही तर. ओके, गुड गुड तृप्ती. तृप्ती म्हणते की काय समजत नाहीये तिला, काय करावं, नेमकी दिशा ठरलेली नाहीये, पण अभ्यास तरी करून घेऊया, समजून तरी घेऊया आणि मग ठरवूया. हे काय समजून घेतलेलं शिकलेलं कुठं वाया जाणारच नाही आहे, त्यामुळे शिकावं यासाठी ती आपल्या हा फोरमला जॉईन झालेली आहे. अथर्व पण म्हणतो म्हणजे नोकरी वगैरे करण्यापेक्षा बिझनेस, म्हणजे तृप्ती म्हणते समजून घेऊ आणि आपण एखादी नोकरी तरी करून निदान, म्हणजे सेल्फ एस्टीम पॉइंट ऑफ व्ह्यू, सेल्फ डिपेंडन्सी पॉइंट ऑफ व्ह्यू करूया. आणि भविष्यात काय आहे कोणी सांगितलंय असं तृप्ती म्हणते, त्यामुळे आता जे काय आहे ना त्यामध्ये आपण तरी शिकून तरी घेऊ. ओके तृप्ती, आय अग्री विथ यू. आता आपण एक काम करूया असं मला वाटतं, अथर्व आणि तृप्तीच्या बोलण्यातून मला वाटतंय की पुढच्या वेळेला जेव्हा तर आपण एक डिबेट ठेवूया, आपण एक चर्चा करूया की बिझनेसमन आणि नोकरी, जॉब घेतलेला एखादा नोकरी करणारा आणि उद्योग करणारा, तर उद्योगामध्ये पण तोटे आहेत, म्हणजे प्रोज अँड कॉन्स आहेत, आणि नोकरीमध्ये पण प्रोज अँड कॉन्स आहेत. तरी नेमके काय काय आहेत ह्याचं जरा थोडा आपण अभ्यास करूया, एक डिबेट करूया आपण. म्हणजे तृप्ती जे बोलली, अथर्व जे बोलला, यावर मला आता जरा सुचलंय, मला जे सुचलंय किंवा मी जे म्हणतोय हे तुम्हालाही पटतंय का, जरा ह्याच्याबद्दल आपण चर्चा करूया. मी पण असणार तुमच्या डिबेटमध्ये. हो सर. गुड गुड, सगळे रिप्लाय देत आहेत, सगळे रिप्लाय देत आहेत. व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. त्यामुळे पुढच्या वेळेला आपण असा डिबेट ठेवूया. तृप्ती, तू जे म्हणतेस ना ही स्थिती जवळजवळ 90% किंवा 95% लोकांची आहे. त्यामुळे असं समजून घेऊ नकोस की तूच कन्फ्यूज आहेस आणि त्याच्यामुळे काय जेव्हा समोर जे येईल ना ते आपण कळत राहतो. आता आपण काय करायचं आहे की सगळ्या गोष्टी समजून घ्यायच्या आणि समजून घेते वेळी एक कुठंतरी दिशा तर सुरुवात तरी करावी लागते ना, तर ते करायचे. नंतर मग इट इज लेफ्ट टू यू. असं नाहीये की तुम्ही आता आलाय ना ई सेल मध्ये लगेच करा बिझनेस चालू, सांगा बिझनेस आयडिया, नाही. तृप्ती म्हणते ना आता हे सगळं मार्केटिंग मध्ये ह्या नंतरच्या गोष्टी आहेत, आधी सुरुवातच तरी करू आपण, सुरुवात तरी बेस तरी तयार करू. म्हणजे अजून आम्ही नांगरणी पण केलेली नाहीये, जमिनीची मशागतच केलेली नाहीये, बी पण टाकलेलं नाहीये आणि पुढच्या गोष्टी आपण आता इतक्यात नको, असं तृप्तीचं म्हणतं. आपल्याला सगळ्या गोष्टी नको म्हणजे आपण काय लगेच फळ काढायला जाणार नाही आहोत किंवा फळ अपेक्षा धरणार नाही आहोत, तर समजून घेणार आहोत, पण टप्प्याटप्प्यानं जाणार आहोत. त्याच्यामुळे पहिला हा बेसिक मुद्दा, जसं तृप्ती म्हणते, तो मुद्दा अनेकांचा असेल, म्हणून मी डिबेट हा विषय आणतोय तुमच्या समोर आणि डिबेट आपण करूया. आणि मग नंतर काय काय गुण लागणार वगैरे ते बघू, पुढच्या वेळेला बघू आपण काय करता येईल. तुम्हीच मला सुचवा, असं करूया ते करूया आणि आपण टीमनंच एक एक गोष्टी समजत जाऊया. ओके, एक्सलंट तृप्ती, तू खूप छान मुद्दा मांडलास. रियालिटी तू सांग, वास्तविकता आहे खरंच. तृप्ती जे बोलली ही वास्तविकता आहे. काही जणांच्या बाबतीमध्ये ओके त्यांनी ठरवलेलं असतं, काही जणांनी ठरवलेलं असतं पण नेमकेपणाने ठरवलेलं नसतं. म्हणजे कितपत ते साऊंड आहेत आणि कितपत तयारी आहे माहिती नाही, तर आपल्याला पूर्णपणे तयारी करायची आहे.
आणि मग नंतर पुढची दिशा ठरवायची आहे. युद्ध करावं लागेल न लागेल आम्हाला माहिती नाहीये, पण युद्धासाठीची तयारी जी आहे ना ती मात्र आपल्याला करावी लागणार आहे. आणि भविष्यात काही जणांना तयारी केली. युद्ध म्हणजे हे निगेटिव्ह घेऊ नका. आपल्याला डेव्हलपमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू, बिझनेस ग्रोथ पॉईंट ऑफ व्ह्यू विचार करायचा आहे. आणि एक तृप्ती महत्वाची गोष्ट सांगतो तुझ्याच मुद्द्याला अनुसरून. जो एखादा उद्योजक असतो, म्हणजे मी तुला मागं बोललो तुम्हाला, रतन टाटा एक उदाहरण घ्या, तुम्हाला बरीचशी उदाहरणं. तर पहिला तुम्ही माणूस असल्याशिवाय ना तुम्हाला समस्या समजणारच नाहीत, तुम्हाला नेमकं काय काय समजणारच नाही. त्यामुळे पहिला आपल्याला त्या क्वालिटीज पण एम्बाईब करायच्या, त्या क्वालिटीज पण शिकायच्या आहेत. त्यामुळे नक्की तुम्हाला त्यांचा ह्या गोष्ट सगळ्या आपल्या लर्निंगचा फायदा होईल आणि टप्प्याटप्प्यानं आपण ठरवू शकू काय करता येऊ शकतं, आपल्या कृतीनुसार काय करता येऊ शकतं, अधिक आपण बाकींची मदत कितपत भेटेल आणि त्यानुसार ठरवू. आता तरी निदान तुम्ही 2 वर्ष, म्हणजे जे बरेच जण SYची आहेत मुलं, SY आणि TY, एखाद दुसरा TYचा आहे, तर ते त्यांना 1च वर्ष, म्हणजे सध्या आपल्या ग्रॅज्युएशनच्या बाबतीत निदान ग्रॅज्युएशन पर्यंत तुम्ही आहात. ह्या पिरियड म्हणजे खूप मोठा ड्रास्टिक लाईफ चेंजिंग टर्निंग पॉइंट लाईफचा बनू शकतो आणि तसं आपल्याला इन्व्हेस्टमेंट ह्या वेळेची करायची आहे. एक्सलंट तृप्ती, खूप छान मुद्दा सांगितलाय. या तृप्तीनं जो मुद्दा मांडला याबद्दल कोणाला काही बोलायचं आहे, म्हणजे अनुमोदन सपोर्ट करायचं आहे किंवा काही दुसरा अँगल सांगायचा असेल तरी पण सांगा. ओपन प्लॅटफॉर्म. हॅलो सर. येस पूनम बोल. तृप्तीने बोलली ते सर बरोबर आहे. म्हणजे माझ्या पण घरी तीच सिच्युएशन आहे. असं सांगितलं जातं की मुलींनी बिझनेस करू नये, तिकडे जाऊ नये, ते जमणारच नाही असं. म्हणजे जर बोलायला गेली, काय सांगायला गेली बिझनेस बद्दल तर बरोबर. येस येस. पूनम, जर तुझा आवाज ब्रेक होतोय पण तो मुद्दा समजला, म्हणजे अशी स्थिती. पूनमनं सपोर्ट केला आणि खरं सांगतो, जेव्हा तृप्तीनं जो मुद्दा मांडला असेल तेव्हा पूनम तिकडनं हो बरोबर आहे बरोबर आहे म्हणत होती असणार. तिने फक्त आता काय केलंय, आपलं मत मांडलं. जसं पूनम तसंच बाकी अनेकांचं मत तसं असणार आहे. आणि खरंच आहे, रियालिटी आहे. नुसतं मुलींच्या बाबतीत असं नाही आहे, मुलांच्या बाबतीमध्ये. आता अथर्वनं पण सांगितलं ना, घरामध्ये काय बिझनेस कर असं म्हणत नाहीये, नोकरीच कर असंच जनरली हा एक होरा असतो. पण मला जरा काहीतरी वेळ काढायची, त्यांना आपली इच्छा व्यक्त केली. मित्र, ते काही असो, आपल्याला घरांशी कोणाची भांडायचं नाहीये, आपण कन्व्हिन्स करायचंय. कसं करायचं हे मी नंतर सांगेन, पण त्याच्या आधी आपण पहिला गुण तरी समजून घेऊ. हे गुण तुम्हाला भविष्यामध्ये उपयोगीच आहेत. कुठेही जावं तुम्ही, आपल्या ते उद्योजकतेचे जे गुण आहेत ते पुढे उपयोगीच आहेत. उद्योगी व्यक्ती, त्यात ते गुण आपण शिकून घेऊया. आपल्यामध्ये नुसते इन्फॉर्मेशन पॉईंट ऑफ व्ह्यू नाही, प्रॅक्टिकल पॉईंट ऑफ व्ह्यू, त्याबद्दल बघूया. येस पूनम, थँक्यू व्हेरी मच. खूप छान, म्हणजे सपोर्ट केलं. हे पण खूप महत्वाचं असतं. जेव्हा तू बोललीस तेव्हा तृप्तीलाही सपोर्टिंग वाटलं, म्हणजे तृप्तीला वाटलं अरे मी एकटी नाही आहे, ही स्थिती अनेकांची आहे. उद्या. येस, गुड गुड गुड. येस. आता कोण सांगणार अजून आपलं मनोगत? हॅलो सर. गुड. येस गौरवी. हॅलो सर. हॅलो सर. हा बोल गौरवी. माझं नाव गौरवी चंद्रकांत घाटे आणि मी SY बॅफ मध्ये आहे आणि मी सावंतवाडीत राहते. माझे वडील LIC एजंट आहेत आणि माझी आई गृहिणी आहे. मला संगीत किंवा सूत्रसंचालन अशा कलांची आवड आहे आणि मी सेलमध्ये भाग घेताना नक्की असं काही बिझनेस करायचा असा विचार करून केला नव्हता, कारण पहिल्यापासून एक जॉब, म्हणजे शिक्षण झालं की जॉब असं एक मनात होतं. पण मी विचार केला की त्याच्यात जे लिहिलेलं होतं की दुसऱ्यासाठी रोजगार निर्माण करण्याची संधी किंवा एक व्यक्तिमत्व विकास आणि एक लेक्चर करून तरी बघूया, म्हणून मी भाग घेतलेला. आणि असं बिझनेस असं माझं ठरलं नाही याचं कारण मला असं वाटतं की नोकरीत सुद्धा तुमच्यावर जबाबदाऱ्या असतात, पण त्याचं म्हणजे तीव्रता खूप कमी असते नोकरीमध्ये असं मला वाटतं. कारण जेव्हा तुम्ही बिझनेस करता तेव्हा तुम्ही फक्त फायनान्शियली प्रिपेअर असून किंवा मी कितीही कष्ट पडले तरी करायला तयार आहे असं चालत नाही, कारण तुमचे डिसिजन चुकता कामा नाहीत. कारण असं मला वाटतं की जरी तुमचा बिझनेस छोटा असेल तरी तुमच्या बरोबर जे लोक काम करतायत त्याच्यावर त्याचा परिणाम होता कामा नये. कारण आता आपण म्हणजे कोरोना सिच्युएशनमध्ये बघतो की किती बिझनेस बंद पडले, त्यामुळे खूप अवेअर राहावं लागतं तुम्हाला बिझनेस करताना. आणि असं बिझनेस आयडिया असं काही ठरलेलं नाही आहे, पण असं म्हणजे जेव्हा आपण बाहेरच्या जगात बघतो तेव्हा असं मला वाटतं की आपल्या ज्या काही ट्रेडिशन्स आहेत त्यांना आताच्या जगाप्रमाणे थोडंसं मॉडिफाय करून, म्हणजे फुल त्या बदलायच्या पण नाहीत, पण आपल्याला त्या कशा सोयीस्कर पडतील किंवा आत्ताच्या गरजेप्रमाणे त्यांना थोडंसं मॉडिफाय करून आपण वापरल्या पाहिजेत.
म्हणजे आपण बघतो की सेंद्रिय शेती करताना किंवा असं म्हणजे जे खूप नॅचरल किंवा हर्बल आपण म्हणतो ते जे असतं ते थोडंसं महाग असतं. त्या मानाने जे केमिकल्स वापरून केलेले प्रॉडक्ट असतात ते त्या मानाने स्वस्त असतात. मग असं मला आवडेल की ते सेंद्रिय गोष्टी सुद्धा सगळ्यांना वापरायला म्हणजे सोयीस्कर होतील किंवा परवडतील किंवा अशा काही आपल्याकडे कला आहेत ज्या आता कोण जास्त म्हणजे खूप कष्टाचं काम आहे त्याच्यात म्हणून करत नाहीत ते. तर त्यांना थोडंसं मॉडिफाय करून ते पुन्हा आणायला असं माझ्या म्हणजे मला सुचलेलं. ओके, खूप छान. थँक्यू. क्लिअर कट स्पष्ट उच्चारात तू तुझं मत व्यक्त केलंस. फक्त आता कोरोनामध्ये काही जे बिझनेस म्हणजे ठप्प झाले, हे बघा समस्या कुठं येत नाही तसं नाही. हा एक मुद्दा म्हणजे मला जो थोडासा खटकला असा तो. दुसरा मुद्दा जो खटकला की आपल्याला निर्णय जो घ्यायचा ना तो अचूकच घ्यायचा आहे, तर टेन्शन येणार, खूप दडपण येणार. निर्णय हा घ्यावा लागतो, मान्य आहे, अचूकच, पण अचूकच असला पाहिजे असं नाही. कधी कधी होतात समस्या, निर्णय चुकू शकतो, पण त्या येणाऱ्या परिस्थितीला सामोरं जायची जर आपली तयारी असेल तर निर्णय घेणं पण सोपं होऊन जातं. तर याबद्दल आपण बोलूया, म्हणजे काय काय क्वालिटीज लागणार आहेत बिझनेससाठी. म्हणजे अगदी गौरवीच्या हा तेच बोलण्यात तुम्ही, म्हणजे येस, बोलू आपण काय काय क्वालिटी लागणार आहे, ते कशा आपल्याकडे आणता येऊ शकतील, उदाहरणं काय त्याची, त्यावरनं आपण बोलू. तर गौरवीच्या बोलण्यावर मला जाणवतंय की नेमकेपणानं असं ठरवलेलं नाहीये, पण एक व्यक्तिमत्वाचा विकास म्हणून ती आपल्या ई सेलला जॉईन झालेली आहे. येस, हरकत नाही, मला तेच हवं आहे. तुमचं व्यक्तिमत्व शेवटी उद्योगी व्यक्तिमत्व विकास घडण्याचा भाग आहे. आणि असा गैरसमज असेल तर काढून टाका डोक्यातून की फक्त मी तुम्हाला बिझनेस किंवा उद्योगच करा याच्यासाठी नाही. तुम्हाला जे योग्य वाटतं ना ते करा, पण ते करण्यापूर्वी, तो निर्णय घेण्यापूर्वी असे झापड लावलेले अशापेक्षाही जरा असं ओपनली विजन ठेवून बघा आणि मग त्यानंतर ठरवा की काय योग्य आहे, तुम्ही कशासाठी बनलेला आहात, तुम्ही काय करू शकता, जबाबदारी घेऊ शकता की नाही. बरं, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही कोणता बिझनेस निवडणं त्याच्यावरती. आणि मी जे म्हटलं असहमत आहे बिझनेस, एक प्रकारचा बिझनेस ओके नाही, याचा अर्थ दुसरा बिझनेस करू नये असं कोणी सांगितलं? कोरोना काळामध्ये बिझनेस चाललेच नाहीत असं नाहीये, चालले. म्हणजे आपली फ्लेक्झिबिलिटी पण असली पाहिजे, म्हणजे तोही विषय. म्हणूनच मी निखिल म्हणत होता मी हेच करणार आहे, किंवा अथर्वनं पण डोक्यात ठेवलंय, म्हणून मी पहिलाच सांगितलंय बी फ्लेक्झिबल. फक्त हा शब्द मी उच्चारला नव्हता, आता नेमकं तुम्ही ठरवू नका, फ्लेक्झिबल ठेवा. त्यामुळे मल्टी डायमेन्शन जर तुम्ही ते गुण घेतले, आत्मसात केले, तर जशी वेळ येईल त्यानुसार तुम्ही एक अष्टपैलू खेळाडू कसा टीमला सावरतो, तर तुम्हाला आणि एकंदरीत फॅमिलीला तुम्ही सावरू शकता. त्याही गोष्टी आपल्या अभ्यासाच्या, म्हणजे फ्युचर थ्रेट्स पॉइंट ऑफ व्ह्यू पण विचार करून आपल्याला पावलं उचलायची आहेत. गौरवी, खूप छान. तुला जे वाटतं ते तू स्पष्टपणे मस्त सांग. बोल गौरवी. हा म्हणजे सर तुमचं बरोबर आहे, पटलं मला की म्हणजे बिझनेस सगळे बंद पडले नाहीत. फक्त म्हणजे मला एवढंच सांगायचं होतं की हे थोडं रिस्की किंवा म्हणजे डिसिजन घेण्याचं म्हणजे तुमच्याकडे खूप काय म्हणता येईल म्हणजे स्किल असलं पाहिजे, असं एवढंच म्हणायचं होतं मला. असं हे नाही. समजलं, काय हरकत नाही, काय टेन्शन घेऊ नकोस, आपल्याला स्पष्ट. मला आता उत्तर द्यावंसारखं वाटतंय, पण मी आटोक्यात घेतो, कारण मला बाकीच्यांची पण मतं जाणून घ्यायची आहेत. आणि उद्या तुम्हाला, पुढच्या वेळेला तुम्हाला गौरवी काय म्हणते माहितीये का, निखिल, अथर्व, तृप्ती, पूनम, गौरवी म्हणते की हे रिस्की आहे, रिस्क घेऊ नये, घ्यावी की घेऊ नये ह्याच्याबद्दल ती जरा अडचणीत आहे. काय करावं समजत नाही, रिस्क आहे तर किती रिस्क आहे. हा, आता त्याच्याबद्दल बोलूया आपण. रिस्क काय आहे, चालणं, रस्त्यावरनं चालणं ही रिस्क आहे का, आता रिस्क असेल तर जाता का चालवत वगैरे, तर आपण बोलू या संदर्भात. तुम्हीच मुद्दे मांडल्यानंतर आणि त्याच्यानंतर आपण कन्क्लुजनला येऊया. म्हणजे उद्या जेव्हा आपण चर्चा करणार आहोत, म्हणजे पुढच्या वेळेला डिबेट, आपल्या हे मुलाखतीचं सेशन संपल्यानंतर डिबेट करणार आहोत, त्यावेळेला हा मुद्दा तुमच्याकडनंच येऊ देत आणि तुम्हीच चर्चा करा, रिस्क घ्यावी की न घ्यावी, आणि त्यानंतर पुढे ठरवू आपण. येस गौरव, खूप छान गौरव. असे मुद्दे आले पाहिजेत, मुद्दे आले तर चर्चा होणार, आणि मग आपलं सेटअप, माइंड सेटअप. आणि एक क्लिअर कट सांगतो तुम्हाला, समजलं तर क्लिअर कट समजलं म्हणा, नाही समजलं तर नाही समजलं म्हणा. पटणं हा समजण्याच्या नंतरचा भाग आहे. पटो अगर न पटो, आता समजून घ्या फक्त. आता एखादी गोष्ट पटत नाहीये पण समजून घेतली, उद्या कदाचित पटू शकते. आता एखादी गोष्ट पटते आणि पण उद्या कधी वेगळं असू शकतं, म्हणजे जसं आता तृप्ती म्हटली, पुढं काय काय माहिती कोणाला.
तर हे असं होतं, सायकोलॉजिकल पॉईंट ऑफ व्ह्यू सांगतो. तर आता फक्त समजून घेणे हाच विषय करायचा आहे, आणि ज्या गोष्टी स्वीकारल्या आहेत ना त्या मात्र अंमलात आणायच्यात, कृतीत आणायच्यात. स्वीकारल्या नाहीत, मला जमत नाहीये, मला पटत नाहीये, स्वीकारणार नाही, तर तसं सांगा, म्हणजे क्लॅरिटी राहील. ओके, गुड गुड गौरवी, खूप छान. यस, अजून कोण आपलं मत सांगणार आहे? हॅलो सर. यस पूनम. सर माझा आवाज बरोबर येतोय? हा, आता क्लिअर कट येतोय. माझं नाव पूनम राजाराम सावंत. मी कुडाळ तालुक्यातील आवळेगाव या गावात राहते आणि मी SY बॅचची स्टुडंट आहे. तर मी ECL मध्ये भाग घेतला त्यावेळी माझं असं काही ठरलं नव्हतं, म्हणजे बिझनेसच करायचा आहे वगैरे. पण एक काहीतरी नवीन काहीतरी शिकायला मिळेल, काहीतरी आपल्यामध्ये बदल होईल, त्यासाठी मी तो चूज केला. म्हणजे माझी ती सवयच आहे की काहीतरी वेगळं शिकायचं, वेगळ्यांपेक्षा काहीतरी वेगळं करायचं, सगळ्यांपेक्षा वेगळं करायचं, म्हणून मी यात भाग घेतला. आणि जसं अथर्व आणि तृप्ती बोलले तसे की माझं काही असं फॅमिली पण बॅकग्राऊंड नाही आहे, म्हणजे निगेटिव्ह थिंकिंगच आहेत सगळे. फक्त मला एवढं सांगितलेलं आहे की चांगली स्किल्स, चांगल्या जॉबला लाग, चांगले पगाराची नोकरी बघ, म्हणजे हेच सगळं चालू आहे विचार. पण ते मला यापेक्षा अजून काहीतरी म्हणजे नवीन करायचं आहे, जे कोणी केलं नसेल ते मला शिकायचं आहे, म्हणून मी ECL मध्ये भाग घेतला. आणि मला हेही म्हणजे थोडंफार समजून घ्यायचं आहे की माझ्यामध्ये ते स्किल आहेत की नाही, म्हणजे करू शकते की नाही, हे सगळं मला म्हणजे समजून घ्यायचं आणि मग विचार करून पुढे ठरवायचंय की मला काही जमते की नाही. म्हणून तर या भाग घेतला. खूप छान पूनम, खूप छान, खूप छान मुद्दा सांगितलास की नेमकेपणानं माहित नाही, पण शिकण्यासाठी, खरंच तुम्ही सगळेजण शिकण्यासाठी झालेले आहेत. हीच तर पहिली कंडिशन होती. तुम्ही शिकायसाठी येणार असाल तर या, तुमचं व्यक्तिमत्व डेव्हलप करणार असाल तर या, समस्येवरती उपाय काढणार असाल तर या, असंच तुम्हाला आम्ही आवाहन केलं होतं. आणि तेच आपल्याला करायचं आहे, आपल्या ग्रुपला सर्वांना ते काम करायचं आहे. आता पूनम म्हटली की एखादं नवीन म्हणजे कोणी नाही केलं अशी गोष्ट करायची आहे. तर दोन पार्ट असतात, ते कोणीच केलेलं नाही आणि दुसरं ती गोष्ट केलेली आहे पण तशा पद्धतीने केलेली नाहीये. मग साधं एखादी चपाती जरी गोष्ट असते, चपाती, पण चपाती जी करणार आहात त्या चपातीमध्ये एवढी क्रिएटिव्हिटी आणायची आहे की असा बदल करायचा आहे, असं काहीतरी एक वेगळं पण आणायचं आहे की ते वेगळं होऊ शकतं. म्हणजे असं पूनम डोक्यात घेऊ नकोस की वेगळंच करायचं, म्हणजे कोणी केलंच नाही असंच एरिया अडचण नाही. केलं भलं असलं तरी पण मला त्याच्यामध्ये काहीतरी बदल करायचा आहे आणि लोकांना बदल आवश्यक असतो. तर ह्या अँगलला पण जरा थोडा विचार केला पाहिजे. येस, ओके, पूनमला समजलेला आहे. तर मित्र, बाकीच्यांनाही समजला पूनम मांडलेला मुद्दा, आणि त्याच्याबद्दल मी अजून एक ऍडिशनल बोललो, वेगळं करायचंय. पण वेगळं म्हणजे पूर्णपणे वेगळी गोष्ट ही एक असू शकते, त्याच्यापेक्षा असलेली गोष्ट पण वेगळ्या पद्धतीनं, हे पण एक वेगळेपणच आहे. येस, बाकीच्यांना समजलंय? गुड. साक्षी, अक्षय, तृप्ती, येस, गुड रिस्पॉन्सेस. अथर्व, गुड गुड गुड, ऑल आर रिस्पॉन्सिंग. निखिल, येस, गुड. येस, अजून कोण आपलं मत मांडणार आहे? Good morning, sir. हा, येस साक्षी. Yes, I'm Sakshi Pradeep Ambedkar from second year of BSc course. I have interest in business and entrepreneurship, and it is a field where we can earn money. But apart from it, it is about the thing where we can utilize our hard skills, our soft skills. We can use our creativeness, and it is a field where we can connect to the people in as a crowd as well as a personal level. So we can connect to the society and we can understand the culture of our society, and of course the different regions of the different region. And about my habits, I like to read, I like to learn the different things, and now I'm here. I like to consider one point that at this stage of our we should be a good listener, we should be a good observer, so we can because listening is a thing. When you are listening to someone person, you are showing respect to that person, so you are connecting to that person like very basic level. And it is when you listen to the people or when you understand the people, so we can understand their demands, so we can act accordingly. And we can I think the real person is in their real thoughts. So the when we understand the thoughts, we can know the real person, who is this person. So, and I wish that this sale will grow us or lead us to the good
as a team, and it can shape us, it can grow us to individually. Yes, sir. Thank you. ग्रेट ग्रेट साक्षी, ग्रेट, खूप छान. म्हणजे तिनं तर ठरवलेलं आहे आपला उद्योजकच बनायचं आहे आणि त्या संदर्भातल्या काय गोष्टी शिकायच्या आहेत त्या, आणि का उद्योजक बनायचं याबद्दलही काही गोष्टी तिनं क्लिअर केलेल्या आहेत. पण तरी पण आपल्याला डिबेट करायचंच आहे की नोकरी करायची का उद्योजक बनायचं, म्हणजे बिझनेस सुरू करायचा स्वतःचा, त्या बिझनेस उद्योगीपणा आपण गुण वाढवायचे, त्याबद्दल आपल्याला डिबेट हा करावाच लागेल. मग त्यामध्ये साक्षीचं मत उपयोगी ठरेल आणि तिथं तृप्ती, पूनम वेगळी मते दिली. ओके, आपल्याला डिबेटच पाहिजे आहे. त्यातनं आपल्याला कन्क्लुजन मी नाही काढणार आहे, तुम्हालाच कन्क्लुजन काढायचं आहे आणि लगेच कन्क्लुजन नाही काढायचं आहे, पण ते मुद्दे तरी समजून घ्या काय आहेत ते. येस, आणि साक्षी जसं म्हटली की आपल्याला एक लिसनिंग म्हणजे आपण एक ऐकायचं आहे आणि ह्या गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. येस मित्र, तुम्ही फक्त ह्या एवढंच करा, तुम्ही गोष्टी समजून घ्या आणि ज्या गोष्टी सांगितल्या जाणार आहेत, आता उदाहरणार्थ एखाद्याबद्दल माहिती घेणे, तर त्याही गोष्टी सिन्सिअरली करा, जाणून घ्या, तुमचं व्यक्तिमत्व घडवा. तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल करण्यासाठी आता जो काही वेळ आहे त्याचा वापर आपल्याला यथोचित करायचा आहे. येस, एक्सलंट साक्षी. तर साक्षी जी काही बोलली किंवा पूनम पण बोलली मगाशी, मी चान्स दिला नाही बाकी कोणाला, तर त्याच्याबद्दलही कोणाला काही मत सांगायचं असेल आपलं मत, तर बिंदास्त बोला. ज्यांनी मत व्यक्त केले तेही बोलू शकतात. ओके, गुड साक्षी. आता अजून कोण बोलणार पुढं? आपलं मत कोण व्यक्त करणार? स्वतःबद्दल माहिती कोण देणार? म्हणजे बघा आपला ग्रुप कसा डायव्हर्स आहे. येस देवेश, मी येतो तुझ्याकडे. आपला ग्रुप कसा डायव्हर्स आहे, काही जणांनी ठरवलेलं आपण बिझनेस करायचा आहे, काही जणांनी अजून ठरवलेलं नाहीये, पण सगळेजण शिकायला आलेले आहेत. एक्सलंट, खूप चांगला ग्रुप आहे आपला. येस देवेश. हॅलो सर, मी देवेश टिचोलकर. मी सावंतवाडी तालुक्यातील तावडे गावात राहतो. माझे वडील सिंधुदुर्ग बँकमध्ये होते आणि आता आई सिंधुदुर्ग बँकमध्ये कार्यरत आहे. ई सेलमध्ये सहभागी होण्याचे कारण की बिझनेस काय असतो हे शिकण्यासाठी मी सहभागी झालो आहे. घरी कोणी असे बिझनेसमध्ये नाही, कुठलाही बिझनेस नाही, म्हणून मी ते शिकण्यासाठी इकडे आता सहभागी झालो आहे. मला घरून सगळे सांगतात आहे की नोकरीच कर म्हणून, पण मला बिझनेस करायचा आहे म्हणून मी आता इकडे आलो आहे. ओके, गुड गुड. देवेशनं आपलं क्लिअर सांगितलं बॅकग्राऊंड काय आहे. म्हणजे तृप्ती, पुन्हा असं समजू नका की तुम्हालाच फक्त सांगितलं जातंय बिझनेस करू नका, असं नाहीये. देवेशलाही सांगितलं जातं, असं मुलं नाही सांगितलं. मी म्हणून म्हटलं मी 90 ते 95% तशीच असते. पण आपल्याला शिकायचंय बिझनेसचा तो उद्योगीपणा जो आहे ना, तो तुम्हाला भविष्यामध्ये नक्की उपयोगी ठरणार आहे. येस देवेश, खूप छान निर्णय घेतलेला आहेस. फक्त आता ज्या गोष्टी आपल्या होणार आहेत, जे असाइनमेंट्स असतील किंवा प्रॅक्टिकल काही गोष्टी असतील, त्या गोष्टी मात्र व्यवस्थित कराव्या लागतील. उद्या परवा किंवा आपण म्हणजे पुढच्या वेळेला चर्चासत्र घेऊ, त्या चर्चासत्रामध्ये इन्व्हॉल्वमेंट दाखवायची, चर्चा करायची आहे, तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये बदल करायचा आहे. यस देवेश बोलला, याबद्दल कोणाला काही सांगायचंय का, बोलायचंय का? बर. Yes, sir. हा निखिल बोल. Yes, I agreed with Devesh point. I also faced a lots of problem because when I told to my father that I want to become a business, so they said that if you want to become a businessman, you will have to save the money, because if you just try to run your business, my business on your way, you can open your own business. You have that flexibility. I said that it's okay because I know that I failed 100 times, but I win a one time, and that one time could be changed my entire generation. My entire next few generations can be changed because of that one winning practical. But yes, my father said that you will have to accumulate the profit, because they said that if you just try to translate my business into your business in modern era, so they said that you can open your own business. So that's why also I got some kind of the restriction from my family for running the business, own business. But yeah, I'm ready to open my own business. This is the future, but I'm learning on that phase. I will give the 3 years to learning each and every aspects of business, and then I will achieve that. ग्रेट ग्रेट निखिल. निखिलनं पण अगदी आपले पत्ते सगळे ओपन करून टाकले. असं नाहीये की म्हणजे तो बिझनेस फॅमिली असली तरी पण बिझनेसच कर असं कंपल्शन नाहीये. उलट त्यांचं म्हणणं आहे की नोकरी वगैरे कर. पण निखिल इज डिटरमाइंड, त्याला असं वाटतं की आपण बिझनेसच करायचा आहे. पण एक निखिल करतो की 100 चुका झाल्या ते हरकत नाही, पण एकदा का तुम्ही बरोबर येईल आणि त्यानुसार एक लाईफ चेंजिंग इव्हेंट बनेल, एक डिफरंट होईल. 100 चुका का होणार आहेत? कराव्या लागणार नाहीये 100 चुका, नक्की 100 चुका नाही, एकही चूक करावी लागणार नाहीये. त्यासाठी म्हणून आपण अभ्यास करतो आहोत. म्हणजे असे काही शब्द जे आहेत ना, अशा आपल्याला ते भावतात, ते कधी कधी सपोर्टिंग असतात. म्हणजे जर का आपल्याला अपयश ह्या गोष्टी एवढ्या महत्वाच्या नाही आहेत,
आपण बोलू, म्हणजे माझं माझं मत सांगतोय, डिटेलमध्ये आपण बोलू. पण ज्या काही असं एखादं एक रिसेशन किंवा एक निगेटिव्ह गोष्टी घडल्या असं समजू आपण, तर आपण जरा खच्ची करून होतो, ते होऊ नये म्हणून सांगितले ओके आता झालंय मग पुढच्या वेळेला होणार, ओके सी नेक्स्ट म्हणून ते उभारी द्यावी म्हणून ते काही डायलॉग्स असतात. पण आपण जे करणार आहोत तो प्लॅन म्हणून तर प्लॅन करणार आहोत ना. असं होत नाही की इंजिनियर आर्किटेक्ट जेव्हा नकाशा म्हणजे तयार करतो, बांधायचे ठरवतो आणि जेव्हा प्लॅनिंग नुसार ते काम करायला सुरू होतं तेव्हा असं होत नाही की आता बघूया झालं नाही झालं तर पुन्हा एकदा बांधूया. नाही, जे होतं ते परफेक्टली म्हणून ते करते वेळीच ते परफेक्टली ऑब्झर्वेशन करतात, निरीक्षण करतात. तसा प्लॅन आहे त्याप्रमाणे एक्झिक्यूट होतंय का, त्याच्यामुळे काही प्रोज अँड कॉन्स आहेत का, त्या सगळ्याचा अभ्यास. म्हणून आपण सजग अलर्ट राहायचंय. ह्या गोष्टी आवश्यक आहेत आणि तो अलर्टनेस येण्यासाठीच आपल्याला चर्चा करायची आहे. येस, गुड निखिल, खूप छान मुद्दा मांडलास, खूप छान. म्हणजे बघा सगळेजण आपण एकाच होळीतून प्रवास करतोय, जवळजवळ सगळे एकाच मेंटॅलिटीचे आहोत किंवा प्रॉब्लेम मध्ये आहोत, सगळ्यांना सपोर्ट मिळतो म्हणून तो करतो असं नाहीये. पण तरी आपल्याला ठरवायचंय. आणि पुन्हा एकदा सांगतो, तुम्हाला बिझनेसच करायचा आहे असं नाहीये, ते ठरवायचंय तुम्हालाच. पण ठरवण्यापूर्वी सगळ्या डायमेन्शन्स पॅरामीटर्स समजून घ्यायचे आहेत. गुड देवेश. आणि त्याच्यानंतर निखिल बोलला. अजून कोणाला काही सांगायचंय, बोलायचं आहे? जे देवेश बोलले किंवा बाकी कोणी जे बाकीचे बोलले त्यांच्याबद्दल बोलायचं किंवा तुम्ही तुमचं मनोगत मांडायचं असेल तुम्हाला तर बोला. हॅलो सर. येस अथर्व, बोल. सर मी एक युट्यूब वरती मी एक व्हिडिओ बघितलेला होता, त्याचं नाव होतं दी वेल्थ ट्रायंगल. सो त्याच्यामध्ये काय सांगितलं गेलेलं की पहिले तुम्ही अशा स्किल्स ना अक्युमुलेट करतात जेणे की तुम्ही बाहेर जाऊन ते हाय इन्कम स्किल्स असतात आणि त्या स्किल्सचा तुम्ही उपयोग करतात, तुम्ही बाहेर जाऊन नोकरी करतात आणि त्या स्किल्स मध्ये तुम्ही मास्टरी मिळवतात त्या पर्टिक्युलर इंडस्ट्रीमध्ये आणि मग तुम्ही कॅपिटल अक्युमुलेट करतात. मग तुम्ही भरपूर विचार करतात, समजून घेतात आणि भरपूर विचार केल्यानंतर तुम्ही एका बिझनेस मध्ये जातात. त्या बिझनेसला तुम्ही सक्सेसफुल बनवतात. जेव्हा तो सक्सेसफुल जेव्हा बिझनेस बनेल तेव्हा तुम्ही त्याला विकतात आणि मग तुम्ही इन्व्हेस्टर बनतात. सो हा एक वेल्थ ट्रायंगलची कन्सेप्ट आहे. मला वाटतं आपण ती पण म्हणजे फॉलो करू शकतो. म्हणजे आता जर आपण स्किल्स वरती समज म्हणजे लक्ष द्यायला प्रयत्न केलं तर आपण चांगले स्किल्स अक्युमुलेट करून ती वेल्थ ट्रायंगल वाली कन्सेप्ट पण आपण फॉलो करू शकतो. येस, गुड. म्हणजे एक नवीन ऍडिशनल पॅरामीटर दिलेलं आहे. ओके, नोकरी, त्यातून वेल्थ आणि मग नंतर बिझनेस. येस, निखिल ऑल्सो सपोर्ट्स यू अथर्व दॅट बिझनेस. आणि नंतर मग एखादा बिझनेस झाल्यानंतर बिझनेस तुम्ही हँड ओव्हर करणार आणि तुम्ही इन्व्हेस्टर बनणार. म्हणजे टप्पे वेगवेगळे सांगितलेले आहेत. ओके, इट्स वन ऑफ द आयडिया, मीन्स वन ऑफ द व्ह्यू. याबद्दल आपण चर्चा करूया आणि मग आपल्याला दिशा पाहिजे. पण आपल्या क्वालिटीज अथर्व, तो बिझनेस ज्या आता उदाहरणार्थ मी टीचर आहे, आता मी जॉब करतोय, पण टीचिंग हा पण एक एंटरप्रेन्योरशिप म्हणजे कोचिंग क्लासेस म्हणजे प्रायव्हेट स्वतःच्या ह्याच्यावरती जर का मी हे केलं तर तो बिझनेस होऊ शकतो. मग एखादा आपल्याला लर्न करणे, एखादा कॉन्फिडन्स अचीव्ह करणे आणि मग नंतर पुढे याच्याकडे येणे. ओके, हा एक वे आहे. पण जर क्लासेस बघितलं, सगळेजण काय नोकरी करायला आले त्यांनी मग क्लासेसला गेलं असं नाहीये. मला त्यांनी क्लायंटच क्लासेस सुरू केले आहेत. प्रत्येकाची गरज. आणि मध्ये तृप्ती बोलली होती की पुढे काय माहिती नाही आपल्याला, त्यानुसार आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. त्यामुळे फ्लेक्झिबल. त्यामुळे अथर्व आणि मागं तुम्हाला बोललं बी फ्लेक्झिबल. असंच केलं पाहिजे असं नाही. इट्स अ वन ऑफ द व्ह्यू. अगदी मी सांगणार तेव्हा इट्स अ वन ऑफ द व्ह्यू. आणि मग नंतर आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. पुढे जशी स्थिती असणार त्यावरनं. युवराज सिंगनं एका ओव्हरला म्हणजे 6 बॉलला 6 सिक्स मारले. त्यामुळे त्याला अगदी असंच करायचं. त्याला प्लॅनिंग म्हणजे पहिला ह्या बॉलला असा सिक्स मारणार, बॉलच माहित नाही ना कसा पडणार आहे. तसा बॉल आला, फक्त डिटर्मिनेशन होता, ॲटिट्यूड होता, सिक्स गेला. युवराज सिंगचा जर इंटरव्ह्यू बघितला असेल तर पहिला 2 वेळा, नंतर म्हणजे फ्रीली तो जो फ्लो होता त्या फ्लो मध्ये तो करून गेला. ही वॉज फ्लेक्झिबल फॉर दॅट. मी बोलतोय ते समजते ना तुम्हाला? येस सर. येस. सो बी फ्लेक्झिबल. ओके, गुड. अथर्व काय म्हणतो? येस सर, कम्प्लिटली आय एम कम्प्लिटली अग्री विथ यू. अथर्व म्हणतोय गुड 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 गुड. येस, गुड गुड. तर 13 जण आहेत. रिप्लाय ओके आला. एक 10 जणांचा आला रिप्लाय. ओके, येस. अजून कोण आपलं मत मांडणार आहे? बोला विलिंगली. नाही, वेळ किती झाल्याचा विचार करू नका. निदान एखादा अजून तरी विद्यार्थी, कोणतरी विद्यार्थी कोणीही विलिंगली. आता पाहिलं तुम्ही तर निखिल, अथर्व रेग्युलरली आपले मत व्यक्त करतायत. येस, इट्स अ वे ऑफ डिस्कशन, इट्स अ ह्युमॅनिटी. आपण कम्युनिकेट करतोय हेच बरोबर असं अथर्व म्हणत नाहीये
किंवा मीही म्हणत नाहीये आणि निखिलही म्हणत नाहीये, पण आपलं मत व्यक्त करताय. जसं पूनमनं पण आपलं मत व्यक्त केलं होतं, तसं मग तुमची मतं व्यक्त करायची आहेत. मला तुम्हाला समजून घ्यायचंय आणि तुम्ही जो पण बोलणार नाही तोपर्यंत समजणार नाही. येस, कोण बोलते? Sir Akshay. येस अक्षय. Sir, myself Akshay Varat Chilte. I am from Oros. I am currently studying in SY BSc in SRM College. Sir, entrepreneurship खरं तर मला हा शब्द टोटली कळलेला नाहीये, म्हणून सर आपलं पहिलं जे लेक्चर झालेलं त्याच्यातही मी तुम्हाला विचारलेलं की सर नक्की काय हे, आणि कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे काय आहे. कारण शब्द तर खूप वेळा ऐकलाय, म्हणजे भरपूर युट्यूब आहे, सगळं आहे, भरपूर ठिकाणी ऐकायला येत आहे, पण ऍक्च्युली काय आहे ते खरंच काही कळलं नव्हतं. आणि मनातून तर इच्छा होती की नाही यार काहीतरी आहे हे, की किंवा बिझनेस फील्ड हा जवळपास मी म्हणतो म्हणजे कॉर्पोरेट वर्ल्ड हे जगावर राज्य करत असतं. बरोबर, आपण आपल्याला जे आता नोकऱ्या मिळतात ते देतोय कोण? हे सगळे टाटा, अंबानी किंवा हे सगळं. मग कुठेतरी काहीतरी आहे, आणि तो एक सर रूल पण आहे की 5% people have 95% of wealth and 95% people only that 5% wealth. मग हे 95% वेल्थ वाले 5% लोक आहेत ते कोण आहेत? मॅक्झिममली ते बिझनेसमॅन आहेत. ठीक आहे, आता हा झाला अप्रोच वेल्थ क्रिएशन ओरिएंटेड, की बाबा श्रीमंत आहेत म्हणून आपल्याला तसं, पण नाही, तसं नाही. त्यानंतर आमच्याकडे दुसरा एक हिरा आहे रतन टाटा, की हा माणूस फक्त याच्याकडनं दानशूरताच शिकता येण्यासारखी नाहीये, तर अजूनही हे न दिसलेले न गवसलेले पॉइंट्स असे आहेत की हा खूप म्हणजे इफिशियंट माणूस आहे. टाइम मॅनेजमेंटचे वगैरे काही मी त्यांचे जे व्हिडिओज वगैरे बघितले रतन टाटांचे, तर त्याच्यावरनं सर एखादा माणूस एवढ्या सगळ्या डायव्हर्सिफाईड असलेल्या कंपन्या, म्हणजे आज ते टाटा मोटर्स मध्ये पण आहे, टाटा कन्झ्युमर्स मध्ये आहेत, कम्युनिकेशन्स मध्ये आहेत, आणि फक्त भारतातच नव्हे तर प्रचंड देशांमध्ये जवळपास त्यांचं हे आहे, त्यांचं साम्राज्य आहे. मग हा एकटा माणूस, त्यानंतर ती फोर्डची वगैरे स्टोरी असेल की फोर्डचं त्यांनी म्हणजे त्यांचा फोर्डनी अपमान केला होता आणि विदिन 5 to 10 years काहीतरी फोर्डलाच विकत घेतलं. मग हे जे काही इन्स्पायरिंग गोष्टी आहेत, ते जे काही सर म्हणजे एखादा उद्योगी माणूस असतो सर, ते शिकण्यासाठी नंतर मग सर माझा अजूनच की बाबा इन्स्पिरेशन मिळालं की येस नक्की गेलं पाहिजे. आता माझ्याकडे येतो जरासं, मला सर लर्निंग करायला खूप आवडते, कारण लर्निंग हे एक प्लेजरेबल आहे त्यामुळे, आणि ते बऱ्यापैकी आपल्याला रिटर्न सुद्धा देतं, त्यामुळे लर्निंग मला खूप आवडतं. सेकंड थिंग, बाय हॉबी बघायला गेलं तर मला सर सिंगिंग खूप आवडतं, त्यानंतर स्पीकिंग ऍब्सोल्युटली मला खूप आवडतं. आफ्टर दॅट मला सर ऑब्झर्वेशन करायला खूप आवडतं. मग ते ऑब्झर्वेशन नेचरचं असो किंवा एखाद्या पर्सनचं वगैरे असो. जसं तुम्ही सर आम्हाला सेकंड असाइनमेंट दिलेली की पर्सन सगळे करा, म्हणजे स्टडी करा. सर त्याच्यात असं झालं की किती पर्सेंट ठेवायचे, काय करायचे, मग ठीक आहे बॅरियर लावला की बाबा चला एवढे टाकू. तर तो एक छान पॉईंट झाला. त्यानंतर आता ते आपले जे काही मित्रमंडळी आहेत त्यांनी जे काही मतं मांडले त्याच्यावर सुद्धा मला सांगायचं आहे की तृप्तीजींनी एक मतं मांडलेलं की बाबा रिस्क अबाउट रिस्क. सर तर त्यावेळेला असं आता म्हणायचं आहे मला की हा रिस्क तर सगळीचकडे आहे, रिस्क तर आता पण आहे की काय खरं आपल्याकडे आता एक येऊन मोठा ऍस्ट्रॉइड पडला सपोज, तर आपण सुद्धा एक रिस्क मध्ये आहोत. सो असं कोणतीच गोष्ट नाही की जी रिस्क मध्ये नाही, फक्त आपण त्याबाबत अवेअर नसतो. सेकंड थिंग, स्कॅम 1992 मध्ये हर्षद मेहता यांनी तो डायलॉग आहे की रिस्क आहे तो इश्क आहे. तर मला त्याच्यावर म्हणायचं आहे की नुसती रिस्क आहे तो इश्क नाही, कॅल्क्युलेटेड रिस्क आहे तो इश्क आहे असं जर म्हटलं. कारण जर ती रिस्क आपण कॅल्क्युलेटेड ठेवली तर त्याच्या बाहेर तसं काय होणार आहे नुकसान आपलं. तर ते एक बघितलं तर तो एक पॉईंट आपण सर म्हणजे मला वाटतं की कॅल्क्युलेट करून जर आपण आधीच समजलेलं असेल की बाबा मला काय रिस्क होऊ शकते म्हणजे माझ्या ह्या कामामध्ये, तर तो एक आपण रिस्क मॅनेज करू शकतो, कॅल्क्युलेट करू शकतो, तो एक समजला. आणि सेकंड थिंग सर, साक्षीने जे सांगितलंय की लिसनिंग आणि एखाद्या माणसाला ऐकणं, सर आय एम 100% ऍग्री विथ हर. कारण सर खूप छान पॉइंट आहे, कारण एखादा माणूस तुम्हाला एखादा व्ह्यू देऊ शकतो, एखादा ऍटिट्यूड देऊ शकतो, तो तुम्हाला म्हणजे बरीच वर्ष तुम्ही काम करत असाल तर तो तुम्हाला मिळू शकत नाही, पण तो एखादा माणूस एका क्षणार्धात देऊ शकतो. तर त्याच्या आयुष्यातले बरेचसे पॉइंट्स तो एका क्षणार्धात, किंवा म्हणूया की आपण असे जर मॅग्नेट असलो
हॉर्सशो मॅग्नेट, तर त्याच्याकडनं त्याचे बरेचसे लर्निंग, त्याचे बरेचसे एक्सपिरियन्स, त्याचे व्ह्यू, जगाकडे एखादा बघण्याचा दृष्टिकोन आपण त्याच्याकडनं हळूच घेऊ शकतो ह्या लिस्निंगमुळे, त्या माणसाला स्टडी केल्यामुळे. तर तिला सुद्धा मी सर 100% ऍग्री करतो. सेकंड थिंग, अथर्व बोलला, खूप छान बोलला की ते आताचे स्ट्रॅटेजीज वगैरे, हा लर्निंगचा पार्ट आहे. उद्या आज असं आहे तर उद्या भले काही त्याच्यात गोष्टी चेंजेस होऊ शकतात. तो काळाप्रमाणे तुम्ही सांगितल्याप्रमाणे फ्लेक्झिबल राहावंच लागेल आणि व्यावसायिक म्हटल्यावर तर फ्लेक्झिबिलिटी असलीच पाहिजे. सेकंड थिंग, निखिल सुद्धा पहिला काही पॉइंट्स बोलला की मला डिटरमाइन राहायचं आहे. येस, मी सुद्धा त्याला 100% ऍग्री करतो की आतापर्यंत कसं होतं की अवेअरनेस नव्हता एखाद्या पॉइंटचा की बाबा कसं करायचं बिझनेस. आता आपल्याकडे डिजिटल सगळी रिव्होल्युशन झालेली आहे. आपल्या कॉलेज पण आता हे खूप इनिशिएटिव्ह घेते आणि बरेचसे जण आहेत की जे खूप माहिती द्यायला सुद्धा तयार आहेत. अवेअरनेस जनरेट होतोय. तर मग आता सुरू करायचं राहू देत, पहिले शिकून तर घेऊया. म्हणजे तृप्तीच काहीतरी म्हणाल्या मगाशी की आधी पहिले शिकून घेऊया. तर येस, मी सुद्धा ह्या मताचा आहे की सर शिकून आधी पहिले घेऊया. सुरू काय आपण हळूहळू करू शकतो, स्टेप बाय स्टेप तुम्ही सांगितल्याप्रमाणे करू शकतो. सो शिकण्याला सुद्धा आता आपण तो जरा भर दिला पाहिजे, एवढं मला म्हणायचं आहे. थँक्यू सर. येस अक्षय, खूप छान, अगदी डिटेलमध्ये आणि बहुआयामी असं तुझं स्पीच होतं. सगळे विविध पॉइंट तू कव्हर केलेत आणि हे पॉइंट्स आपल्याला भविष्यामध्ये कव्हर करायचे आहेत. आता आपण प्रॅक्टिकल पॉइंट, पहिला पॉइंट काय, शिकणे, ते वापरात आणणे वगैरे ह्या नंतरच्या गोष्टी आहेत, पण पहिला शिकून तरी घेऊया. जे काय तू साक्षीचं म्हणणं लिसनिंग संदर्भात, येस मित्र, तुम्हाला फक्त ते ऐकायचे आहेत आणि त्या गोष्टी करायच्या आहेत. आणि अक्षयनं अगदी सगळ्यांचा आढावा घेऊन ज्या पद्धतीने मांडले, येस अशीच चर्चा करायची आहे. तर मला तुम्हाला विचारायचं, आता जवळजवळ 13 विद्यार्थी आहेत. तुम्ही बोर झालाय आता ह्या चर्चेमध्ये, कंटाळा आलाय? येस, गुड, इन्व्हॉल्व होत आहे. येस, कारण दुसरा कोण बोलतोय पण तुम्ही ऐकताय. आणि महत्वाची गोष्ट, तुम्ही ऐकताय म्हणजे साक्षीच्या भाषेमध्ये नुसतं हिअरिंगच्या ऐवजी लिसनिंग करताय, तर तुम्ही घडताय, तुम्ही डेव्हलप होताय, जरी दुसरा बोलला तरी. आणि जेव्हा अक्षय, निखिल, अथर्व, तृप्ती, पूनम, साक्षी जेव्हा बोलतायत तेव्हा त्या पण घडतायत. म्हणजे बघा, सगळेजण घडतायत आणि त्याबरोबर मी जेव्हा ऐकतोय मीही घडतोय. प्रत्येकानं हे बघायचंय की आपण डेव्हलप होतोय, आपल्यामध्ये बदल होतोय. आणि जेव्हा आपण ह्या गोष्टी ऐकतो ना, तेव्हा बाकीच्याचं कसलं टेन्शन नाहीये, कुठली रिस्क काय डोक्यात नाहीये. फक्त आणि फक्त ते इट्स अ फोकस, इट्स अ कॉन्सन्ट्रेशन. आणि हे जर आपण करत राहिलो ना, नक्की आम्हाला दिशा मिळणार आहे. आम्हाला दिशा म्हणजे आपली दिशा ही आपणच ठरवणार आहोत. खूप छान, खूप छान. अरे वा, मला वाटलं नव्हतं तुम्ही अशा पद्धतीनं एवढं खूप कॉन्फिडेंटली बोलाल. सगळेजण ज्यांनी मतं व्यक्त केलेत, खूप छान व्यक्त केलेत. जर मी आज थांबलो आता आणि पुढच्या वेळेला बाकीच्यांना संधी दिली चालेल? ओके, निखिल, तृप्ती, अथर्व ज्यांनी जे बोलले तेच, देवेश, ओके, जे बोलले तेच, देवेशने मत मांडलं होतं. ओके, पुन्हा मी बाकीच्यांकडून रिप्लाय विचारतोय. तुम्हाला आत्ताच मत व्यक्त करायचं असेल तर करा, पण म्हणून मी विचारलं, आता कोणाला लगेच इमिडिएटली मत व्यक्त करायचंय का? तर आज कोणी निखिल, अथर्व, गौरवी, तृप्ती, पूनम, साक्षी, देवेश आणि अक्षय, 8 जणांनी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. तर बाकीची मुलं, अजून बाकीच्यांनी जॉईन व्हायचे, आज कमी जण जॉईन झालेले आहेत. हे होतं, जबाबदारी आपल्याला पडणार आहे, आपल्याला बोलावं लागणार आहे, कशाला जॉईन होऊया म्हणून पण जॉईन न होणारे असणार आहेत, किंवा एखाद्याला प्रॉब्लेम पण असू शकतो म्हणून जॉईन झालेले नाही आहेत. पण त्यांनाही आपण संधी देऊया पुढच्या वेळेला आणि त्यांचं मत व्यक्त करूया. म्हणजे पुढच्या वेळेलाही आपण असं मत व्यक्त करणार आहोत. आणि कोणी मत मांडलं तर त्याच्यावर तुम्ही मत मांडायचंय. आता अक्षयनं जे मत मांडलं त्याच्यावर जर कोणाला मत मांडायचं असेल तर मांडा तुम्ही. अक्षय जो बोललाय, कारण त्याच्यावर संधी तुम्हाला दिली नाही मी. Yes, sir. Akshay did a good thing. He recapped that all things which discussed by all students. So we got understanding about that all concept which all were we discussed. येस, नक्की निखिल, बरोबर आहे. आणि तो नुसतं बघूया तरी काय आला होता, आणि जेव्हा आला तेव्हा बघत गेला, कारण त्याला शिकायची सवय आहे, त्याला शिकायची आवड आहे. आणि करत करत मग टाटांसंदर्भात माहिती घेणे, अजून बाकी कुठली माहिती घेणे, वेल्थ डिस्ट्रीब्युशन कसं आहे याबद्दल माहिती घेणे, नेमकं काय म्हणजे माहिती घेणं सुरू झाली आहे. हेच तर आपल्याला करायचं आहे, माहिती घेणे. आणि घेतलेली माहिती हळूहळू शेअर करायची आहे. तर मी तुम्हाला विचारलं, तुम्ही बोर झालात का, कंटाळा येतोय का, तर तुम्ही नाही म्हणालात. आता ज्यांनी मत व्यक्त केलेलं आहे, आता शेवटचा जो पार्ट आहे, येस, क्युरियस माइंडसेट. सगळ्यांनी क्युरियस राहा. फक्त तुम्ही जर क्युरियस असाल, निखिल बरोबर आहे, क्युरियस असाल
शिकायची तयारी आहे, अथर्वने मुद्दा मांडला, अथर्व, तर नक्की आपला ग्रुप हा एक वेगळा ग्रुप असणार आहे. खूप गोष्टी आपण शिकू, एकमेकाकडनं शिकू. मीही तुमच्या ग्रुपमध्ये सामील, तुमच्या ग्रुपचाच पार्ट असणार आहे. उद्या तुमच्याच कोणी लीडर, मी तुमच्या बरोबरचा पार्टिसिपंट म्हणून आहे तयार, आणि सगळे मिळून नवीन नवीन गोष्टी शिकत जाऊ. पण कोणतरी मोरक्या पाहिजे, कोणतरी सुरुवात केली पाहिजे. म्हणून मी फक्त सुरुवात केलेली आहे, आता लीड तुम्हालाच घ्यायचंय, आता लर्निंग तुम्हालाच करायचं आहे. छान. तर आता माझ्या टेंटेटिव्ह प्लॅनिंग नुसार आपण असे वेगळं इंट्रोडक्शन करून घेणार आहोत, माहिती घेणार आहोत एकमेकांकडून, आणि नंतर आपण नोकरी आणि व्यवसाय, नोकरी आणि बिझनेस याच्याबद्दल डिबेट करूया. हा एक टेंटेटिव्ह प्लॅनिंग. आणि मग नंतर जसं अक्षय म्हणतो, त्यानं पर्सनॅलिटीची स्टडी केल्यानंतर खूप काही शिकायला मिळतं. म्हणजे रतन टाटांबद्दल त्याने एक आपला हिरा असा म्हणजे एक चांगला एक शब्द वापरला, रत्न शब्द, म्हणजे एक अफलातून व्यक्तिमत्व. तशी अनेक व्यक्तिमत्व ऑलरेडी नॅशनल लेवल, इंटरनॅशनल लेवलचे आहेत, अगदी आपल्या आजूबाजूला पण आहेत. तर ह्या सर्वांचं निरीक्षण, तुम्ही घडणार आहात निरीक्षण केल्यावर. बघा, ओळखा, शिका आणि घडा, असं टप्प्याटप्प्यात आपल्याला प्रवास करायचा आहे. तर आज आपण इथं थांबूया असं मला वाटतंय. तुमचं काय मत आहे? थांबूया? ओके, बरं, गुड. किती वेळ लागला चालेल, पण एकमेकाला पहिला समजून घेऊया आणि मग नंतर डिबेट करूया. कसा डिबेट करायचा हे मी तुम्हाला सांगेन. तर स्टुडंट्स, थँक्यू व्हेरी मच, अँड आय एम व्हेरी हॅपी टू नो यू ऑल. तुम्ही किती कमी असला, आज फक्त 13 जण होते, हरकत नाही, पण यू आर डायमंड्स. तुम्ही खूप छान आहात, खूप छान. पुढचं सेशन पुढच्या रविवारी घेऊया का 15 दिवसांनी घेऊया? कारण मध्ये काय झालं, माझीच काय ऍक्टिव्हिटी मुळे पुढे नाही. सर, लेक्चर संडेलाच ठेवा, म्हणजे कसं बाकीचे लेक्चर असतात, त्यामुळे हा लेक्चर अटेंड करायला नाही भेटणार. हो, संडेच, फक्त पुढच्या रविवारी. मी चुकून ते उद्या परवा म्हटलं, ते म्हणजे काय की उद्याचा संडे, परवा विचार करणार संडेच करायचा विचार. हो सर, चालेल. नेक्स्ट संडे. ओके. मला ऑप्शन्स आलेले आहेत. बरं, जवळजवळ 7 लोकांनी सांगितले नेक्स्ट संडे, 8 जणांनी सांगितलं नेक्स्ट संडे, 9 जणांनी सांगितलं नेक्स्ट संडे. तर आपण नेक्स्ट संडेला 10:30 वाजता भेटूया. म्हणजे मागं जे काय आपल्याला जमलं नाही ना, ते आपण भरून काढूया. येस, थँक्यू व्हेरी मच. सर, नेक्स्ट संडे 10:30 वाजता आपली मीटिंग होईल. येस स्टुडंट्स, थँक्यू व्हेरी मच. ट्वीट नाव, आय स्टॉप द रेकॉर्डिंग.